त्यांना जर लाडकी बहीण वाटते आणि त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेक जर वाटते आणि त्यांना जर ही लाडकी लेक वाटत असेल त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघा, कायदाच बनवते. जर नाही बनवला फोटो बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला इतका निर्दयी काळजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही. तरतूद या ठिकाणी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही. भया काय असतं माहिती आहे का, त्या ताकदीनं लावून धरायला लागतं. नुसती घटना घडली की बोल घेवड्यासारखं नेत्यांनी जमायचं आणि कुटुंबाच्या अवतीभोवती बसायचं आणि आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहेत म्हणायचं, बेगडेपणा करायचा आणि घरी जाऊन झोपायचं. याने कायद्यात बदल होणार नाही, राज्यात कोणालाही न्याय मिळणार नाही. तुम्ही इथं जात शोधू नका, इथं माणुसकी शोधा आणि एक लेख शोधा. मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं, तुम्हाला राजकारणात नाद लागले जात शोधायची, तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणुसकी शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा. हो तुम्ही लेख शोधायचा लागा. एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना फोटो बघा, फक्त एकदा ते फोटो बघा ताईचे, तुम्ही बघितले नसतील तर. तुम्ही येत्या मंगळवारी फोटो बघितल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा, कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार हे मी छाती ठोकून सांगतो. फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं, ते कायद्यात बदल करतील. पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे. ताबडतोब चार्जशीट, 1 महिन्याच्या चार्जशीट, दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी. तर दरारा बसत नाही तर बसत नाही, नसता इनकाउंटर. खेळ खलास.